असं वाटलंच नाही की आम्ही गाणं शूट केलंय. जे 2-3 दिवसाचा माहोल होता त्यामध्ये पूर्ण असं वाटत होतं की अरे आपण एक मस्तपैकी कॉलेज लाईफ जगायला आलोय. रात्री 1 वाजेपर्यंत आम्ही नाशिकच्या एका रोडवर पोलिसांनी हाकलच तोवर आम्ही तिकडे थांबलो त्या गोष्टी चर्चा करायला. असे काही थोडेफार इन्फ्लुएन्सर्स आमचं काइंड ऑफ कोल्ड वॉर होतं, कारण का विशाल असा थोडासा ॲटिट्यूड वाला असा नाही कसा वाटायचा. पण त्याला जेव्हा पर्सनली भेटले तेव्हा आमची पहिलीच भेट अशी झाली की नाही का अरे विशाल, आणि असं नाही का ती वाईबच नव्हती कोल्ड वॉर वाली. पटकन मागणं दुसरी फोर व्हीलर काढली, त्याला जाऊन पुढं पकडला. जसा पकडला तसा उतरला, एवढा बदकावला त्याला, एवढा बदकावला की नेक्स्ट लेवल. का की मित्राला शिवी दिली. एखादा मित्र दुःखात आहे तर त्याला त्यातून बाहेर काढा, ना की त्याला घेऊन सोबत चल प्यायला बसो काय होत नाही हे वाला नकोय. त्याला त्यातून बाहेर काढून चांगल्या मार्गाला लावा. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लाईमलाईट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज दोस्ती यारी या गाण्याच्या लॉन्चिंगच्या निमित्त तुम्ही आम्हाला यूट्यूब चॅनलवर बघताय. आणि आज त्याच विषयी खूप साऱ्या गप्पा गोष्टी होणार आहेत. मी आक्या, माझा मित्र विशाल, ऋषी, नोबिता आणि आमची एक मैत्रीण आहे जी जॉईन करेल आता आम्हाला. आणि इकडे 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 बाहेर बाहेर हिला नको नको विशाल विशाल रमा आलेली आहे. रमाचं जे कॅरेक्टर आहे ते विशालच्या गर्लफ्रेंडचं कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये. आणि आम्ही तिघ आहे जे विशालला वाचवतोय तिच्यापासून. त्यामुळे आता तुझं ऍक्ट झालं तो का झालं ते बघण्यासाठी गाणं बघा, तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये कळेल का करतोय मी असं याच्यासोबत. चला सुरू करूया. ऑन स्क्रीन मध्ये जुळायचा सीन असा आहे की तिथं ऑन स्क्रीन चालू आहे हे टीमला माहिती आहे, सगळ्यांना माहिती. आम्हाला रोजच्या दैनंदिन जीवनातला विषय होता, कारण की ऋषी, मी, विशाल, नोबिता जस्ट जॉईन झाला आम्हाला. पण आम्ही तिघं हे कमीत कमी 4 वर्ष आले खाऊन मित्र एकदम जोरात. म्हणजे टिकटॉक पासून सोशल मीडियाचा पूर्ण प्रवास आम्ही एकत्र बघितलेला आहे. त्यामुळे आम्हाला काय एवढा प्रॉब्लेम, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये प्रॉब्लेम नाही झाला. एक सीन चालू होता की सॅड सीन आहे, ही क्रॉस करते आणि आम्ही विशालला दाखवतो, विशाल बघून रागवतोय की दुसऱ्या मुलासोबत फिरते. आणि आम्ही हसत होतो तिघं चौघासारखं कंटिन्यू. आम्हाला 4-5-6 टेक झाले, कधी कधी तर 2 टेक झाले, कळलंच नाही आम्हाला की टेक झाले ते. एवढं आम्ही निवांत केलेलं आणि खूप मजा केलेली. ऑन स्क्रीन मध्ये जुळण्याचा प्रश्नच नव्हता, कारण जी सगळी माझ्यासोबतचे को ऍक्टर्स म्हणा किंवा जी डिरेक्शनची टीम होती पूर्ण, ते सगळे आम्ही आधीपासून खूप ओळखीचे आहेत. सो असं वाटलंच नाही की आम्ही गाणं शूट केलंय. जे 2-3 दिवसाचा माहोल होता त्यामध्ये पूर्ण असं वाटत होतं की अरे आपण एक मस्तपैकी कॉलेज लाईफ जगायला आलोय. आणि ते आम्ही ऍक्च्युअल मध्ये जगतोय, कारण प्रत्येकाने कॉलेज सोडून बराच टाइम झालाय. ते परत त्या दिवसांमध्ये गेल्यासारखं फील झालं. सो त्यावेळेस असं काही डिफिकल्ट आम्हाला काहीच झालं नाही. आणि खूप सारे सीन्स असे झाले की ज्याच्यामध्ये इमोशनल सीन चालू आहे किंवा फुल रडायचं सीन चालू आहे आणि तिथं आमचं काहीतरी वेगळंच चालू आहे. म्हणजे लिटरली असं की ऍक्शन बोललो की आम्ही सगळे हात्या झोन मध्ये रडतोय बिडतोय असं आलं. आणि जसं कट बोल आईच्या गावात असं डायरेक्ट पूर्ण माहोल बदलून जायचा. सो आमचं बॉन्ड आधीपासून तसंच आहे. सो आम्हाला काय एवढं असं डिफिकल्ट वाटलं नाही. खूप भारी सॉन्ग झाले, तुम्हाला नक्की आवडेल. ऍक्च्युली खूपच भारी सॉन्ग झालं. जसं बॉन्डिंगचा विषय की हे एकमेकांना आधीपासून ओळखत होते, मी पण ओळखत होतो, बट काम कधी केलं नव्हतं सोबत. सो काम करायला पण खूप मजा आली, सगळ्या गोष्टी अंडरस्टँडिंग झाल्या आणि त्यांनी पण मला खूप जास्त सपोर्ट केला या गोष्टीमध्ये. आणि तसं बघायला गेलं तर सॉन्ग एक नंबर होणार आहे. डान्समध्ये मला थोडासा हे होता, बट यांनी सगळ्यांनी मिळून माझ्याकडून तो डान्स करून घेतला आणि खूप एनर्जेटिक आम्ही तो डान्स पण केलेला आहे. सो याच्याबद्दल तर मला स्पेशली सांगायचं आहेच, कारण का नोबिता आणि मी आधी एका प्रिव्हियस कुठल्या तरी एका इव्हेंटला भेटलो होतो. ऋषी आणि मी फ्रेंड्स आहोत, रिसेंटली नवीन फ्रेंड्स झालेलो आहोत. आक्या आणि विशाल हे दोघं जे आहेत त्यांचं, आक्याचं नाही स्पेशली, पण विशालचं आणि आमचं म्हणजे माझ्या एकटीचं नाही, पण आम्ही आहेत असे काही थोडेफार इन्फ्लुएन्सर्स. आमचं काइंड ऑफ कोल्ड वॉर होतं, कारण का विशाल असा थोडासा ॲटिट्यूड वाला असा नाही कसा वाटायचा. पण त्याला जेव्हा पर्सनली भेटले तेव्हा आमची पहिलीच भेट अशी झाली की नाही का अरे विशाल, आणि असं नाही का ती वाईबच नव्हती कोल्ड वॉर वाली, आणि खूप चिल वाईब होती. आणि सेम विथ आक्या. आक्या तुला आठवतं ना, मी तुला बोलले, मी सगळ्यांनाच बोलले की अरे आक्या कसला नाही का यार फन लव्हिंग आहे, कसला क्यूट आहे, माहिती ना, मी तुला बोलले. त्याला असं बोलले होते मी ऍक्च्युली की हा रिअल मध्ये क्यूट आहे, कारण का रील्स मध्ये आपल्याला असं दिसतं थोडासा नाही का ओ शेट ओ भाई असा वाला, पण रिअल मध्ये खूप चांगले आहेत. आणि या सॉन्गच्या निमित्ताने आमच्या सगळ्यांचीच खूप चांगली फ्रेंडशिप झाली. विशालचा आणि माझं खूप चांगलं बॉन्डिंग झालं, आक्यासोबत झालं, ऋषाचा आमचा आहेच, आणि नोबिता सोबत पण झालं. सो खूप ग्रेटफुल आहे मी की या सॉन्गच्या निमित्ताने आम्ही सगळे भेटलो, आमची खूप चांगली फ्रेंडशिप झाली आणि होपफुली अशीच कंटिन्यू राहील.
प्रश्न हा होता ना की सगळं कसं जुळून आलं, तर सगळं बिग हिट मुळे जुळून आलं, अनिल सरांमुळे जुळून आलं, अविनाश सरांमुळे जुळून आलं. आणि त्यांनी हा विश्वास दाखवला आमच्या 4-5 जणांवरती की तुम्ही हे गाणं भारी करू शकता. तर त्यासाठी मनापासून धन्यवाद करतो आम्ही बिग हिट मराठी या युट्यूब चॅनलचं, अनिल सर, अविनाश सरांचं, की असं आम्हाला प्रत्येक वेळेस आमच्यावर विश्वास ठेवता की ही मुलं खूप छान करू शकतात. आणि त्या 2 लोकांचा आमच्यावरती हात असल्यामुळं हे सगळं जुळून येतं. तर असंच आमच्यावरती आशीर्वाद असू द्या. आणि ऍक्च्युअल मध्ये आमच्यासाठी एक नाही का असं एक प्रोजेक्ट आम्हाला करायचाच होता, आणि हा जवळपास 3-4 वर्ष झालं की आमची इच्छा होती की करायची. आणि खरंच सरांमुळे, बिग हिट मीडियामुळे आम्हाला तो प्रोजेक्ट ऍक्च्युअल मध्ये करायची संधी भेटली. आणि जेव्हा आम्हाला कळालं की अशी अशी कास्ट आहे पूर्ण, आमचं काहीच म्हणजे लिटरली काहीच असं क्वेश्चन मार्कच नव्हता कुठल्या गोष्टी. लिटरली मी तर गाणं पण ऐकलं नव्हतं. म्हणलं हो, प्रेशर तर नव्हताच, आणि असं होतं की मी गाणं पण ऐकलं नव्हतं. आणि त्यात सीन असं की बिग हिट मीडियाचं गाणं म्हणलं मी, असं होतं की हा चल ठीक आहे. आणि त्यात रोहित डिरेक्ट करतोय, म्हणलं रोहितने मला स्टोरी पण नाही सांगितली, एक फोन झाला 5 मिनिटाचा, असं गाणं करणार का, झालं डन. मी लिटरली सेटवर आल्यानंतर मला त्यांनी सगळं गाणं ऐकवलं, असं गाणं आहे बाबा, अशी स्टोरी. ते त्या दिवशी झालं. म्हणजे एवढा मला बिग हिट मीडिया आणि आमच्या रोहितच्या टीमवर पूर्ण विश्वास. गाण्याचं जर सांगायचं म्हणलं तर आम्ही ऍक्च्युली याच्या आधीच बिग हिट मीडियाचा आमचा एक प्रोजेक्ट आहे, ज्याच्यावर साजूक अप्सरा म्हणून आम्ही प्रोजेक्ट करतोय. तर तो आता यानंतर नेईल. तर त्याचं शूट वगैरे चालू होता. मी जे रोहित जाधव डिरेक्टर आहे ते, आणि अनिल सर, आम्ही कारमध्ये बसलो होतो, अविनाश सर. आणि असंच बसलं सरांचं म्हणणं चालू होतं की नवीन करायचे, आपल्याला वेगवेगळे प्रोजेक्ट करायचे, कारण की बिग हिट मीडियावर काहीतरी युनिक करतायत, प्रत्येक वेगवेगळे प्रोजेक्ट करतात. सिमिलर लाईन नाही, लव्ह सॉन्ग कंटिन्यू आहेत, प्रत्येक वेळेस व्हेरिएशन चेंज आहे. तर म्हणले आता फ्रेंडशिप डे तो आपल्याला काहीतरी करायचं. जस्ट असं थांबलो आणि संध्याकाळी नकळत ज्याच्याकडे हे गाणं रेडी होतं प्रसादकडे, त्याचा फोन आला की मला भेटायचंय. मग मी त्याला भेटलो. त्याला भेटल्यानंतर ना अचानक रोहितचा फोन आला मला, डिरेक्टरचा, मला पण तुला भेटायचंय. रात्री 1 वाजेपर्यंत आम्ही नाशिकच्या एका रोडवर पोलिसांनी हाकलच तोवर आम्ही तिकडे थांबलो त्या गोष्टी चर्चा करायला. तिकडनं आम्ही निघून गेलो. सरांचा फोन आला, सगळं डन झालंय आणि ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी जुळून आल्या. आणि 8 दिवसामध्ये, म्हणजे उद्या शूट आहे का नाही हे पण कन्फर्म नव्हतं. आम्ही नाशिकमध्ये आलोय, लोकेशन ऐन टायमाला डन झाली. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, अविनाश सरांनी एका फोनवर पटकन करून घेतल्या सगळ्या गोष्टी. त्यांचं खूप सपोर्ट असतो या गोष्टींना. आणि एक हे जे प्रोजेक्ट आले आत्ता, एवढ्या गडबडीत होऊन पण एवढं सुंदर प्रोजेक्ट आले आपल्या फ्रेंडशिप डे निमित्त, त्यामुळे ते आधी हे केलंय. आणि अजून खूप भरभरून प्रोजेक्ट्स येतील बिग हिट मीडियावर. खूप मजा येईल, तुम्हाला व्हेरिएशन बघायला भेटतील. प्रत्येक व्हेरिएशन मध्ये 2-3 गाण्यानंतर मी असेल असं मला वाटतंय. 100% आमची टीम असेल वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये, जसं जसं जे कॅरेक्टरमध्ये सूट होतील. भरपूर गाणे तुमच्या भेटीला येतील आणि या गाण्यावर भरपूर प्रेम करा, जसं तुम्ही माझ्यावर प्रेम करा. असे खूप सारे प्रत्येकाच्या बर्थडेला जातो ना, तर बर्थडेच्या वेळेस आम्ही सगळे मित्र जमतो आणि त्यावेळेस असं एक एन्जॉय झाल्यानंतर एक असं नाही का माहोल तयार होतो की सगळेजण आपापल्या आयुष्यातले थोडं असं शेअर करतो. मग आम्ही सगळेच सेंटी होतो, सगळेच रडतो आणि मग एकमेकांना अरे जाऊ दे भावा, होत असतं, जाऊ दे भावा. आणि याच्यात राड्या लपड्याचं सांगायला गेलं तर आता जस्ट मी नव्हतो आणि हे लोक पिक्चर बघायला गेले होते सगळे. आणि एक विषय झाला, एक माणूस होता ड्रिंक करून काहीतरी बोलला, चुकीचा शब्द, शिवी दिली, डायरेक्ट शिवी दिली. आणि शातीर माणूस खूप शिवी दिली, गाडीत बसून शिवी दिली आणि फुरकन पळून गेला. आता त्याला काय वाटलं, ये हिरो लोग कुछ करेगा नाही, पण हे आधी एकदम खाऊन कार्य करते ना सगळे. पटकन मागणं दुसरी 4 व्हीलर काढली, त्याला जाऊन पुढं पकडला. जसा पकडला तसा उतरला, एवढा बदकावला की नेक्स्ट लेवल का की मित्राला शिवी दिली. त्यामुळं भयानक ही मैत्री आणि हे किस्से असे खूप खतरनाक आहेत आमचे आणि खूप वेगवेगळे असे. हा रिसेंटचा आहे त्यामुळे आठवणीत जातो. त्यावेळेस असा विचार नव्हता की अरे आपण दुसऱ्या शहरात आहे किंवा आपल्यावर खूप प्रेशर येईल, आपल्याला परत हे करतील ते करतील. त्यावेळेस काहीच डोक्यात नव्हतं. मित्राला शिवी दिली, विषय संपला. मग समोरचा कोण पण असू दे, एवढा बदकवलं की तिला मारल्यानंतर 100 जण आम्हाला मारायला जमा झाली होती. पण आपले जरा असल्यामुळे आम्ही व्यवस्थित सुखरूप, काहीच आमच्या परत काहीच गोष्ट आली नाही, यारी दोस्ती झाली आणि मैत्री जगण्याचं पिंपळपान झालं. ऍक्च्युली आत्ताचं जे गाणं झालं त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, जर स्टोरी तुम्ही पूर्ण पाहिली तर आधीची जी लोकांची, आधीची नाही म्हणतात पण आम्हीच आता कॉलेज सोडून टाइम झाला, तर आम्ही ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यावेळेसची जी फ्रेंडशिप असायची जेन्युअन वाली, ती वाली फ्रेंडशिपचा पूर्ण किस्सा ह्याच्यामध्ये दाखवलाय. तर जे आत्ताचे नवीन जे यंगस्टर आहेत त्यांना हेच सांगेल की बाबा जेनझी काहीतरी जे चालू ते माझ्या बुद्धीच्या बाहेर, मला पटतच नाही त्या गोष्टी. म्हणजे लिटरली लोक जरी समोर आले तर मी शिव्या घालतो, लिटरली मला पटतच नाही ती काय, वेगळंच काहीतरी जगा वेगळं त्यांचं चालू असतं.
सो त्यांना असं सांगेल की भाई एखादा मित्र दुःखात आहे तर त्याला त्यातून बाहेर काढा, ना की त्याला घेऊन सोबत चल प्यायला बसो काय होत नाही, हे वाला नकोय. त्याला त्यातून बाहेर काढा आणि चांगल्या मार्गाला लावा, हेच या गाण्यातून सांगायचा एक प्रयत्न केला. आणि तो गाणं बघितलं तुम्हाला कळेल की खूप भारी प्रयत्न झालेला आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल. आता याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, जेव्हा मी कॉलेजला होतो तेव्हा विषय असा होता की खिशात पैसे नसायचे, गाडीच्या पेट्रोलला पैसे नसायचे, पण मैत्री खूप असायची. एक वडापाव अर्ध्यात वाटून आम्ही खायचो, एकाच गाडीवर 30 रुपयाचं पेट्रोल टाकून घरी यायचा करायचो, बंद पडली तर ढकलत न्यायचो. पण आता ते जवळपास मी जे बघतो किंवा आता माझ्या स्कूलला पण गाड्या होत्या, म्हणजे मी ड्रायव्हिंगचं काम केलं स्कूलच्या ह्यानी, तर मी बघितलं की आता ते बॉन्डिंग राहिलेलं नाहीये कुणामध्ये. आता कसं आहे की कॉलेजला गेला, एका बाकावर बसला, त्यानंतर जस्ट डन, आणि तो फक्त आपला मित्र आहे. पण त्याच्या लाईफमध्ये काय चाललंय जाणून घ्यायचं कोण प्रयत्न करत नाही. तो काय करतोय, तो अडकलाय का कुठं, किंवा आपण अडकल्यानंतर आपल्यासाठी कोण उभं राहील का, असं आता सध्या कुठं राहिलेलं नाही. आणि हे विलुप्त होत चाललंय. जशा खूप गोष्टी, खूप प्राणी विलुप्त होतात, तसं हे जे मैत्रीचा हात जो कॉन्सेप्ट आहे हे विलुप्त होत चालले. हे जेनझी म्हणतात, मला सांगितलं होतं, मी आता बोललो होतो कोणाला तरी, 2004 बीर नंतर ज्यांचा जन्म झाला, 2004 नंतर नाही, 2000 मधला मी आहे, त्यामुळे मला नाही वाटत. पण मी जेनझी असून मग मी तुमच्यामध्ये जगतो, मग मी जेनझी असून पण त्यांच्या ह्याच्यामध्ये जगतो. सगळे 90s वाल्यांबरोबर. 90s म्हणजे अख्ख्या माझे सगळ्यात सगळे भारी मित्र आहेत, माझ्याहून सगळ्यापेक्षा मोठे. मोठे मित्र आहेत. हो, मग त्यामुळं तो एक विषय. आणि खूप कॉलेज विलेजमध्ये पण आता सीन तसेच आहेत, आणि खूप नशेच्या हारी चालले ते लोक, खूप म्हणजे खूप नशेच्या हारी चालतात. पण ते फक्त तुम्ही लक्षात घ्या, आणि घरच्यांना आई वडिलांना पण सांगायचं आहे की मुलगा वाया जाण्यामध्ये फक्त मुलाचं आणि त्याच्या मित्रांचा हात नसतो, तुमचं लक्ष नसतं, म्हणून पण ह्या गोष्टी होत असतात, एवढं लक्षात घ्या. ह्या सॉन्ग मधून सांगायचं म्हणजे मेसेज असा सांगितला आहे की आम्ही, म्हणजे माझा पूर्ण विरोध आहे सिगरेट, दारू, गुटखा ह्या गोष्टींना, की कुणी करू नका म्हणून ही रिक्वेस्ट पण आहे माझी सगळ्यांना, सगळ्या स्टार्टिंगला. तर असं आहे की एखादा मित्र आहे जो डिप्रेशनमध्ये आहे किंवा जो डिमोटिवेट झाला लाईफमधून एखाद्या मुलीमुळे किंवा दुसऱ्या काही गोष्टीमुळे, भरपूर सारे रिझन असतात, तर त्याला ते सोडू नका. ॲक्च्युली त्याची मदत करा, त्याच्या समोर उभे राहा, त्याच्यासोबत बोला की काय प्रॉब्लेम आहे, त्या सॉल्व्ह करायला नक्कीच मदत करा, आणि त्याची ढाल बनवून त्याच्या समोर उभं राहा.